नमस्कार. गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आपण गृहस्वामिनीमध्ये यापूर्वी अळूच्या वड्या कशा पद्धतीने करायच्या हे पाहिलेले आहेत. आज आपण अळूवड्यांची रस्सेदार भाजी कशी करायची हे पाहूया. कृतीकडे आणि साहित्याकडे वळण्याआधी आपण जर अजून गृहस्वामिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग या झटपट होणाऱ्या कृतीला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मी अळूवड्या तयार करून घेतलेल्या आहेत, ज्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी मी 1 चमचा धण्याचा घेतलेला आहे, 1 चमचा सफेद तीळ वापरणार आहे, काही कोथिंबीर घेतलेली आहे, 20 ते 25 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा कांदा आपण इथे स्लाइस कट करून घेतलेला आहे. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे आपण असे काप करून घेतलेले आहेत. साधारण मी इथे अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा वापर करते. 1 मिरची आपण घेतलेली आहे. चला तर आता याच्या ग्रेव्हीसाठी आपण तयारी करून घेऊया. आता आपण एका बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा कापून घेतलेला कांदा घालून घेतोय. सावकाश आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. थोडा ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया. आता हा थोडा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेतोय. त्याबरोबरच आपण त्याच्यामध्ये ह्या खोबरं जे आहे ते आपण याच्यात घालून परतवून घेणार आहोत. यालाही आपण हलकेच ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊया, म्हणजे यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. आता आपलं जे यातलं सुकं खोबरं आहे तेही व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेतोय. त्यानंतर धने, मिरची आणि आपण घेतलेले जे 1 चमचा तीळ आहेत तेही आपण याच्यामध्ये घालून खरपूस असे भाजून घेणार आहोत. आता आपण गॅस अगदी मीडियम आचेवर करून घेतलेला आहे आणि याला छान सावकाश परतवून घेतोय. व्यवस्थित याचा खमंग असा सुगंध येईपर्यंत आपण हे परतवून घेतोय. आवश्यक असल्यास 1-2 थेंब आपण तेल आणखीन वापरतोय आणि याला छान असं परतवून घेणार आहोत. जितकी छान आपली भाजणी होणार आहे तितकी छान चव आपल्या जी अळूची वडी आहे त्याच्या भाजीला येणार आहे. आता आपली जी भाजणी आहे ती व्यवस्थित तयार आहे. आता शेवटी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून परतवतो आहोत आणि गॅस आपण आता बंद करून घेतलेला आहे. ही आपली जी भाजणी आहे ती आता तयार आहे. याला आपण थोडं थंड व्हायला देतो आहे आणि हे सर्व मिश्रण आपण आता वाटून घेणार आहोत. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आता आपण थंड व्हायला देऊया. आता आपण हे मिश्रण जे आहे ते थंड करून घेतलेलं आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये घालून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. थोडं पाणी घालून आपण याला व्यवस्थित वाटून घेऊया. आता आपण मिक्सरमधून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. चला तर आता पुढच्या आपण कृतीसाठी सुरुवात करूया. आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण कढई ठेवून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आवश्यकतेनुसार आपण तेल घालणार आहोत, पण यामध्ये आपल्याला हलक्याशा अशा आपल्या या ज्या अळूवड्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आधी मी त्या शॅलो फ्राय करून घेते. आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेलाचा वापर करतो आहे. तेल गरम झालं आहे. आपण त्यामध्ये ह्या अळूवड्या ज्या आहेत त्या थोड्याशा परतवून घेतो आहे. दोन्ही बाजूला थोड्या खरपूस आपण त्याला भाजून घेऊया. त्यानंतर आपण त्याची फोडणी तयार करणार आहोत. छान दोन्ही बाजूला लालसर होतील इतपत आपण त्याला परतवून घेतो आहे. अशा पद्धतीने आता आपल्या ज्या अळूवड्या आहेत ते छान खरपूस अशा परतवून आपण घेतलेल्या आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊया. त्यानंतर आपण याच तेलामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. आता हे जे आपलं तेल आहे त्याच्यामध्ये आपण साधारण लहान जो छोटा चमचा असतो आपला मसाल्यामधला तितका आपण जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि लहान जो आपला हळदीचा चमचा आहे त्याच चमच्याने मी या ठिकाणी लाल तिखट घालून घेते. सर्वप्रथम थोडं तिखट जे आहे ते आपण तेलात परतवतो आहोत. गॅस आपण अतिशय मंद करून ठेवलेला आहे जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही.
आता जी आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे, वाटण जे आहे ते आपण या फोडणीमध्ये घालून घेऊया. आणि आता ही फोडणी या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने खरपूस आपण ती खमंग असा सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायची आहे. आता या वाटणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत आपण त्याला छान तेल सुटायला देणार आहोत. आता या वाटणाला छान असा खमंगपणा आपल्याला येतोय. त्यामध्ये आता आपण पुन्हा एकदा थोडासा लाल तिखट जे आहे ते वापरून घेतोय. लाल तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार ठरवायचं आहे. आता याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोड्या पाण्याचा वापर करतोय. आपल्याला जितकी याला थिकनेस द्यायचा आहे ग्रेव्हीला तितकं आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत. जास्त पातळ आणि जास्त घट्टही आपण याला करणार नाही आहोत. मीडियम आपण याची थिकनेस ठेवतो आहोत. आता गॅस आपण थोडा मोठा करून घेतलेला आहे आणि याला छान अशी आपण उकळी काढून घेऊया. त्याआधी आपण याच्यामध्ये चवीपुरत्या मिठाचा वापर करणार आहोत. आता याला आपण व्यवस्थित अशी उकळी काढून घेणार आहोत. आपल्या या वाटणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याला छान असं तेलही सुटतं आहे. आता आपण साधारण 2 ते 3 मिनटासाठी गॅस बंद करायच्या आधी आपण या अळूवड्या याच्यामध्ये घालून घेतो आहे. आपल्याला आता याच्यानंतर फार हे जे वाटण आहे ते उकळवायचं नाही. अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली ग्रेव्ही ही थोडीशी दाटसर झालेली आहे. फक्त 2 मिनटं आपण याला याच्याबरोबर मीडियम आचेवर उकळवतो आहे आणि लगेचच गॅस बंद करून घेणार आहोत. अशा पद्धतीने झणझणीत अशी आपली अळूवड्याची रस्सेदार भाजी तयार आहे. तर कशी वाटली आपल्याला माझी ही रेसिपी? नक्की ट्राय करा आणि आपले अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अर्थातच गृहस्वामींना सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी अळूवड्या कशा पद्धतीने बनवतात हे माझी रेसिपी पाहिली नसेल त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या शेवटी अळूवड्यांची रेसिपीची व्हिडिओ लिंक देणार आहे, ती आपण नक्की पहा. थँक्यू.